उत्तरेकडच्या लोकांना दक्षिणेकडे का मायग्रेट व्हावं असं वाटतं, मुंबईला काय हवं असं वाटतं, तर सोशल कॅपिटल. जर 10% एक ग्रोथ झाली समजा अर्थव्यवस्थेची, तर एम्प्लॉयमेंट फक्त 1% वाढलेली असते. सरकार कुठली असू द्यात, परंतु त्यांची धोरणं तीच आहेत. किमान वेतन दिलं जाते की नाही एन्श्युअर करा, सोशल सिक्युरिटी बेनिफिट दिले जातात की नाही, फॉर्मल एम्प्लॉयमेंट वाढते की नाही बघा. तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट किती आहे, एम्प्लॉयमेंट इंटेन्सिटी ऑफ युअर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही किती आहे, याच्यावरती तुम्हाला टॅक्स रिबेट्स मिळतील. एन्फोर्स करा लेबर लॉज. आपल्याकडे काय चाललंय, लेबर लॉज कसे पाण्यात बुडवले जातील याच्या जवळजवळ सूचनाच लेबर डिपार्टमेंटला आहे. आणि इन दिस सोसायटी नोबडी कॅन रिलाय ऑन इच अदर. एक्झॅक्टली नरक हा असाच असतो. आता हे जर टोकाचं उदाहरण झालं, म्हणजे ही नरकासारखी एक परिस्थिती, आणि तिथं कुठं आर्थिक विकास होणार. आता आपण यात सरकारच्या जबाबदारीबद्दल पण बोललो ना, तर एकतर अगदी प्रायमरी प्रश्न विचारतो आणि मग त्याच्या पुढे जाऊन की रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं ही कुठल्याही राज्याची राष्ट्राची किती मोठी जबाबदारी आहे. आणि त्याच्या पुढे जात या सगळ्यामध्ये म्हणजे अवेलेबल असलेल्या लोकांना रोजगार मिळतो आहे का, याच्यामध्ये सरकार काय पद्धतीनं रोल प्ले करतो याच्याबद्दल आपण बोलू शकलो. कारण जर आपण म्हटलं की बेरोजगारी हा जर सामाजिक इश्यू आहे आणि या पद्धतीचा मोठा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे, तर खरं तर मी माझ्या पर्सनल लेवलला तो कधीच सोडवू शकणार नाही. त्यासाठी एक मोठी एंटिटीज त्यासाठी काम करते. म्हणजे जरी बेरोजगार मला स्वतःला व्हायचं नसेल, मी फार फार तर हे प्रेडिक्ट करू शकतो की काय पद्धतीच्या माझ्या आवडी आहेत आणि काय पद्धतीची शिक्षण मला घ्यायचं आहे, काय पद्धतीचे स्किल्स अक्वायर करायचे. त्याच्या पुढे जाऊन सुद्धा त्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत की नाही याबद्दल फारच प्रेडिक्शन्स करण्यात काही अर्थ राहणार नाही, कारण ते माझ्या हातात नसेल. त्याच्यामुळे स्वतःला एम्प्लॉयबल करणं याच्या व्यतिरिक्त माझ्या हातात खरं तर बेरोजगारीशी फाईट करण्यासाठी काहीच नसतं. बरोबर आहे. तर या सगळ्यामध्ये मेजर रोल सरकार, गव्हर्नमेंट्स प्ले करतात. तर त्यांचा किती मोठा रोल असतो आणि काय पद्धतीनं ते अफेक्ट करतं. आता सरकारची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये एका टोकाला एक संपूर्ण समाजवादी अर्थव्यवस्था आहे की जिथं पूर्ण नियोजित अर्थव्यवस्था आहे. सगळे रिसोर्सेस सरकारच्या नियंत्रणामध्ये आहेत, अगदी मालकीचे नसले तरी, आणि सरकार ॲलोकेट करतं आणि रोजगार निर्माण करतं. हे एक मॉडेल आहे, एक एक्स्ट्रीम मॉडेल आहे. आणि दुसरं मॉडेल आहे हे पूर्ण लेझेफेअर कॅपिटलिझमचं मॉडेल आहे की जिथं लेफ्ट टू तुम्ही म्हणला ऑटो पायलटवरती काय चाललंय तसं चालू द्यात, त्यातून जे होतं त्याला इक्विलिब्रियम असं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा विकसित समजले इंडस्ट्रियल देशांमध्ये जेव्हा बेरोजगारीचा प्रश्न यायचा, तेव्हा क्लासिकल इकॉनॉमिस्ट काय म्हणायचे, म्हणजे आता केन्स 30-36 साली त्याने आला, त्यावेळेला 29 साली प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती आहे एक मंदी होती आणि बेरोजगारीच्या प्रश्नाची खूप मोठी चर्चा सुरू झाली. तर त्यावेळेला तिथले सेमी क्लासिकल किंवा क्लासिकल तर संपलं होतं, पण न्यू क्लासिकल लोक काय म्हणाले, ते म्हणाले की हे बघा कसं आहे की एकतर कामगारांनी जास्त पगार मागितले, त्याच्यामुळे वेज रेट्स वाढले, त्याच्यामुळे किमती वाढल्या, त्याच्यामुळे माल खपत नाही, त्याच्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली. एक. दुसरं म्हणलं की मार्केट रेट जर समजा 100 रुपये पर डेचा असेल तर त्याला रोजगार उपलब्ध आहे. तुम्ही 125 मागण्याची अपेक्षा करता आणि मग तुम्हाला रोजगार मिळत नाही, तुम्ही तक्रार करता, ही बेरोजगारी नाहीच आहे. असं एक, म्हणजे ही व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट आहे. आणि अनएम्प्लॉयमेंट ही व्हॉलंटरी असेल त्याला अनएम्प्लॉयमेंट ही समस्या होऊ शकत नाही. मग आय हॅव चोजन टू बी अनएम्प्लॉयड, राईट, अशा प्रकारचं एक एक्सप्लेनेशन होतं. त्यावेळेला केन्स अर्थतज्ञ आला आणि त्यांनी सांगितलं की अनएम्प्लॉयमेंट ही या अर्थव्यवस्थेमध्ये अपरिहार्य आहे. तो समाजवादी नव्हता. त्यांनी सांगितलं की अनएम्प्लॉयमेंट घेऊन इक्विलिब्रियम असू शकतं आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंटवरती सरकारने हे विशेष उपाय केले पाहिजेत. ते सरकारचं काम आहे. त्याच्यामधून वेलफेअर स्टेटची कल्पना आली. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन करून श्रीमंतांकडून अतिरिक्त पैसे जे खर्च करू शकत नाहीत ते काढून घेणं आलं आणि सरकारने पब्लिक प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करणं आलं आणि त्याच्यातून एक वेलफेअर स्टेट पण निर्माण करणं आणि एम्प्लॉयमेंटसाठी एक पुश देणं आलं. स्वतः निर्माण करणं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सरकारने अक्षरशः रोजगार हमीच्या योजना चालल्या पाहिजे. ते सुद्धा रुझवेल्ट सारख्या माणसाने त्या 30-36च्याच काळामध्ये न्यू डीलमधनं सांगितलं. आपल्याकडे इम्प्लिमेंट होतं सगळ्या जगा, आणि आपण मनरेगा जी केली त्याच्यातनंच केलेली आहे.
आता प्रश्न असा आहे की सरकारने संपूर्ण रोजगार द्यावा असं म्हणण्याच्या समाजवादी भूमिकेतनं मी बोलत नाहीये. मी एवढंच म्हणतोय, म्हणजे मला जे सांगायचं याच्यामधलं असं की सरकारची ही जबाबदारी आहे की सरकार हॅज टू क्रिएट द कंडिशन्स, डायरेक्ट द इकॉनॉमी, ॲटलिस्ट इन केन्शियन सेन्स. काय तुम्हाला सप्लाय साईड इकॉनॉमिक्स करायचं, डिमांड साईड इकॉनॉमिक्स करायचं, काय जे करायचं ते करा, पण तुम्ही असं पहा की कंडिशन्स अशा तयार होतील की ज्याच्यामुळे रोजगाराभिमुख अशा प्रकारचा विकास होईल. भारतामध्ये आपल्याला असं दिसतंय की एम्प्लॉयमेंट इलॅस्टिसिटी ऑफ ग्रोथ ज्याला म्हणतात, की ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट, एका बाजूला अर्थव्यवस्थेचा वाढ होते, पण त्याचा एम्प्लॉयमेंट वाढ किती टक्के होती असं तुम्ही टक्केवारी जर काढलीत तर आपण अशा काळातून गेलेलो आहोत, किंवा जातोच आहोत, की जर 10% एक ग्रोथ झाली समजा अर्थव्यवस्थेची करंट प्राइसेसमध्ये किंवा कुठल्याही फिजिकल टर्म्समध्ये, तर एम्प्लॉयमेंट फक्त 1% वाढलेली असते. हे प्रमाण कुठल्या तरी काळात 0.2%, म्हणजे 1% तर 2% होऊ शकतो, पण त्याच्यामुळे प्रिन्सिपली फरक काहीच पडत नाही. हा खूप मोठा गॅप आहे. हा प्रचंड मोठा गॅप आहे आणि हा वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट प्लॅन पिरियड, सेकंड प्लॅन प्रो जसे जसे पुढे जाता आणि जसं जसे तथाकथित नवीन आर्थिक धोरण आणि ज्याला रिफॉर्म्स अशा नावाने ओळखलं जाण्याची पद्धत आहे, आर्थिक इंटू कोट सुधारणा, तर त्या काळात हा जो लॅग आहे हा तर आणखीन प्रचंड वेगाने वाढलेला आहे. सरकार कुठली असू द्यात, परंतु त्यांची धोरणं तीच आहेत. त्याच्यामुळं हा लॅग वाढल्यामुळे हे आता इथं सरकारचं काम आहे की तुम्ही हा लॅग वाढतोय ना, मग का वाढतोय याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. ती उपाययोजना काय असू शकते? इन्सेंटिव्ज असू शकतात. यू कॅन क्रिएट इन्सेंटिव्ज. म्हणजे उदाहरणार्थ मी 1-2-3 तुम्हाला सुचवू शकतो. काही नॉवेल आहेत, काही ट्रॅडिशनल आहेत. उदाहरणार्थ टॅक्स हा एक असा आहे की तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट किती आहे, एम्प्लॉयमेंट इंटेन्सिटी ऑफ युअर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही किती आहे, याच्यावरती तुम्हाला टॅक्स रिबेट्स मिळतील. हे निश्चितपणे करता येईल. किंवा तुम्ही जर एवढी एम्प्लॉयमेंट जर केली तर तुमचा जो सोशल सिक्युरिटीचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे एम्प्लॉयरचं, ते तुम्हाला त्याच्या डबल, म्हणजे तुम्ही आज समजा 100 रुपये PF ला आणि ESI ला भरत असाल तर तुम्हाला 200 रुपयाचा एक्सपेंडिचर डेबिटला आम्ही टाकून देतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्याच्यावरचा 30% कॉर्पोरेट टॅक्स रेट जर काढला तर तुम्हाला एका अर्थाने 60 रुपयाचा तुमचा इन्कम टॅक्स मी कमी केला, कॉर्पोरेट टॅक्स कमी केला, असं त्याचा अर्थ होईल. ॲज अगेन्स्ट 100 रुपये. कदाचित तुम्ही तो ह्याच्यापेक्षाही वाढवू शकता की तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट केलं तर एवढा होईल. आणि त्याचा कॅपिटल रेशो कधी ठरू शकतो की तुमच्या टर्नओव्हर. आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे कॅपिटल इंटेन्सिटी असते. तुम्ही आता एखाद्या हाय कॅपिटल इंटेन्सिव्ह याच्यात गेलात तर तुम्ही तो रेशो तुम्हाला बदलावा लागेल. पण यू कॅन, हा पॉलिसी लेवलचा प्रश्न आहे, हा टेक्निकल प्रश्न आहे की वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा कॅपिटल एम्प्लॉयमेंट रेशो हा काढून एक स्टँडर्ड काहीतरी ठरवायचं इंडस्ट्रीसाठी, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात किंवा त्याच्यात खालपासून सुरुवात करा, हे एक मोठ्या प्रमाणात इथं हा इन्सेंटिव्ह होऊ शकतो. किंवा तुमचं जे लेबर पेमेंट असेल, समजा तुम्ही सगळे मिळून वेजेस किती देता, टू द मॅनेजर लेवलचे नाही, कारण मॅनेजर आणि मॅनेजिंग डायरेक्टरचे वेजेस हा देशातली सगळ्यात मोठी गंभीर समस्या आहे असं मत आहे. हे लोक सगळे जे ग्रोथ जे होते ना, हे सगळा मॅनेजमेंट क्लास खातोय आज देशातली. हा मॅनेजमेंट क्लास हा सगळ्यात डेंजरस क्लास आहे देशातला आज, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ते डिव्हिडंडपर्यंतही पैसे पोचून देत नाहीत. हा मॅनेजमेंट क्लास स्वतःचीच वेतन स्वतः ठरवतो आणि ती स्वतः प्रचंड फुगून खातो. जसा IAS हा एक प्रॉब्लेम आहे तसा हा एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे खाली कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स मरतात, खाली परमनंट वर्कर्सना सुद्धा पूर्वीसारखी वाढ मिळत नाही. पण जर असं केलं सरकारने टॅक्स रिबेटमध्ये की तुमचा टोटल कॉस्टमधला जो लेबरचं जे पेमेंट आहे ना, त्याच्या डबल टिबल आम्ही तुम्हाला टॅक्स कन्सेशन देतो. म्हणजे तो डबल, तुमच्या 100 रुपये तुम्ही लेबर पेमेंट केलं ना क्लास 3 क्लास 4 एम्प्लॉईजसाठी, तर आम्ही तुम्हाला एक्सपेंडिचरला 300 रुपये डेबिट टाकायला परवानगी देतो. तुम्ही ॲक्च्युली 100 रुपये द्या, 300 रुपये तुम्ही खर्च केले असं समजून तुमचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. काय ते तुम्ही किती प्रपोर्शन ठरवा. एक इन्सेंटिव्ह आहे बरोबर एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे चक्क एम्प्लॉयमेंट जनरेशन. जसं मनरेगा केली. अरे मनरेगा का केली लक्षात घ्या, ती करण्यात सुद्धा डाव्या आणि मुख्य म्हणजे कामगार चळवळीचा फार मोठा वाटा आहे. ज्यावेळेला 73-74 साली मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला, त्यावेळेला या सगळ्या कामगार संघटना म्हणल्या की दुष्काळग्रस्त भागामध्ये काम द्या, चारा द्या, पाणी द्या. सरकार म्हटलं
वसंत नाईकांचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये. म्हणले काय द्या म्हणजे काय, पैसे कुठून आणणार, आम्ही टॅक्स देतो. मग प्रोफेशनल टॅक्स जी घटनेत तरतूद होती राज्यांचा टॅक्स म्हणून, त्याने दिलं की आमच्यावरती बसवा, आम्ही द्यायला तयार आहे, फक्त कमिट करायचं की तो पैसा फक्त रोजगार हमीसाठी वापरला जाईल. मग त्याच्यानंतर रोजगार हमी योजना आली. आता ती आपण नॅशनल लेवलला उचलली, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला वाटतं 12-13 झाल्यापासून, आणि त्याच्यानंतर ती कोणी काही म्हणलं तरी ती पुढं चालू ठेवावी लागली, आणि त्याच्याने आपल्याला कोविडमध्ये खूप आपल्याला फायदा झाला. ठीक आहे, कोणी मान्य करो न करो, पण त्याचा खूप चांगला फायदा आज देशाला होतो. आता माझं असं म्हणणं आहे की जर ही योजना त्यावेळेला का केली, कारण दुष्काळामध्ये लोक कामाविना भटकत होती, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दुष्काळी परिस्थिती येऊ नये कामाची गरज पण होती. बरोबर. दोन्हीचा आपण मिलाफ केला आणि पैसे लोकांमधून जनरेट केले, सामान्य लोकांमधून जनरेट केले. आता मी म्हणतो द सेम प्रॉब्लेम इज अ नॅशनल प्रॉब्लेम. जर एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट हा जर देशासमोरचा एक खूप मोठा प्रश्न असेल, युवकांसमोरचा प्रश्न असेल, आणि शिक्षण व्यवस्था इरिलेव्हंट होण्याचा प्रश्न असेल, तर मग शिक्षित बेरोजगारांसाठी आणि शहरी बेरोजगारांसाठी काय आहे, बेरोजगार भत्ता, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आता बंद करण्याची लेवल आली, म्हणजे त्याला काही अर्थ राहिलेला नाही त्याला. तर अशा प्रकारची योजना काढता येईल, आणि इट विल बी कनेक्टेड टू द डेव्हलपमेंट प्रोसेस. असं नाही की डोल वाटा, लोकांच्या हातात पैसे द्या आणि त्यांना बंद करा तोंडा, अशा अर्थाने अजिबात नाही. जर असं केलं तर सरकार अशी योजना चालवू शकतं. त्याच्या किती पैसे लागतील, आपला वेळ असला तर मी त्याची पण खूप तपशीलवार चर्चा तुम्हाला सांगू शकतो. पण अगदी मोठी सांगायचं झालं तर दरवर्षी 2 कोटी तरुणांना अशा प्रकारे मिनिंगफुल वर्क देता येईल. मिनिंगफुल, आणि सरकारी नोकर नव्हे, सरकारी नोकर त्यांना सरकारी अपॉइंटमेंट लेटर द्या हा उपाय सुचवत नाही आहे. अशा प्रकारचं मिनिंगफुल डेव्हलपमेंटल वर्क शिक्षितांना शिक्षितांसारखं काम करायला लागेल, अशा प्रकारचं वर्क देता येईल. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी त्यांच्यावरचा खूप चांगला रिपोर्ट तयार केलेला होता. मी पण त्याच्यात काही थोडंसं कॉन्ट्रीब्युशन केलं. तर हे अशा योजना चालवणं आणि त्याला पूरक करणं. तिसरा सरकार उपाय करू शकतं, म्हणजे बाजारामध्ये डिमांड निर्माण होण्यासाठी टू एन्श्युअर दॅट देर इज मोर पर्चेसिंग पॉवर इन टू द हँड्स ऑफ द कॉमन पीपल. म्हणजे काय करायचं, किमान वेतन दिलं जाते की नाही एन्श्युअर करा, सोशल सिक्युरिटी बेनिफिट दिले जातात की नाही, फॉर्मल एम्प्लॉयमेंट वाढते की नाही बघा, एन्फोर्स करा लेबर लॉज. आपल्याकडे काय चाललंय, लेबर लॉज कसे पाण्यात बुडवले जातील याच्यात जवळजवळ सूचनाच लेबर डिपार्टमेंटला आहेत. म्हणजे मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून सांगतो, याचा मी खूप तपशील सांगू शकतो. म्हणजे माणसं जळून मेली तरी तिथं कामगार कायद्याची कुठच्याही अंमलबजावणी होत नाही. हे आजचं वास्तव आहे, महाराष्ट्रातलं आहे, प्रगत महाराष्ट्रातलं आहे, आणि गेल्या 10 वर्षात निर्माण झालेलं आहे. हे बदलता येईल. जर लेबरच्या हातात जास्त पेमेंट मिळालं तर ते बाजारात जाऊन काहीतरी मागणी करतील, वस्तू विकत घेतील, त्याच्यातून डिमांड वाढेल, त्याच्यातून प्रोडक्शन वाढेल. हा एक सरकारचा मार्ग आहे. तीच गोष्ट शेतीमालाला योग्य भाव जर जास्ती दिले, भले सरकारने खोट खाऊन जरी दिले तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये पैसा जाईल, आणि तिथे फूड प्रोसेसिंगसारखे 4 पैसे राहिले तर तिथं काहीतरी एम्प्लॉयमेंट तयार व्हायला ग्रामीण भागात तयार होईल. असे खूप काही मार्ग आहेत की ज्याच्यामध्ये सरकारचा एक कॅटॅलिक म्हणून आणि एक ट्रिगर सारखा उपयोग होतो. सो ब्रॉडली सांगायचं तर एवढं सांग. खरं तर इतका कॉम्प्लेक्स हा मुद्दा आहे, तर त्याचे इतके मल्टिपल लेयर्स असू शकतात, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अप्रोच करता येऊ शकतो, आणि ऑनेस्टली अप्रोचचाच मुद्दा असू शकतो. आता मगाशी पण मेन्शन केलं आपण तसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये, म्हणजे जेव्हा आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणून हा समस्या किंवा प्रॉब्लेम डिस्कस करतो त्यावेळेस ॲज अ कॉमन सिटीझन किंवा सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात त्याविषयीचं काहीच राहत नाही. आणि जी एकमेव गोष्ट मला स्वतःला एम्प्लॉयबल बनवण्यासाठी राहतं ते म्हणजे माझं शिक्षण. तर आता मगाशी पण जसं मेन्शन केलं तसं बाय द टाईम आपण एखाद्या स्पेसिफिक शिक्षणात, एखाद्या स्पेसिफिक कोर्ससाठी शिक्षण घेतो, आणि बाय द टाईम यू ग्रॅज्युएट तोपर्यंत त्याच्याबद्दलची डिमांड कमी झालेली असते, त्याबद्दलचं काय नवीन स्किल सेट्स आलेले असतात, किंवा त्याबद्दल संधी तितक्याशा उपलब्ध नसतात. तर अशामध्ये स्वतःला एम्प्लॉयबल करणं बिकम्स अ व्हेरी डिफिकल्ट. मग त्यात आणि ज्या पद्धतीचं शिक्षणही प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे जर आपण आता असं म्हटलं की या नंबर ऑफ इंजिनियर्स जर पासआउट होत आहेत, आणि ते पासआउट झाल्यानंतर मी काल हे वाचत होतो डेटा, त्याच्यात होतं की काही, मला आता आकडा लक्षात नाही, पण एक ह्यूज चंक ऑफ इंजिनियर्सना ईमेल्सला काही अटॅचमेंटही पाठवता येत नाही, ॲडही करता येत नाही, आणि सेंड करता येत नाही. जर या पद्धतीचे प्रॉब्लेम्स असेल, म्हणजे इंजिनियर होऊनही तुम्हाला एक साधी अटॅचमेंट तुमच्या ईमेलला लावता येत नसेल आणि पाठवता येत नसेल, तर दॅट्स अ ह्यूज प्रॉब्लेम. तर इथे मी स्वतःला एम्प्लॉयबल करण्यासाठी पण काय करू शकतो, म्हणजे आपण जसं आता हा सोशल प्रॉब्लेम आणि इंडिव्हिज्युअल लेवलला
येस, इंडिव्हिज्युअल लेवलला काय पद्धतीनं ते टॅकल करता येऊ शकतं. अगदी अगदी डेफिनेटली प्रश्न आहे, कारण शेवटी तुम्ही काहीतरी असताच येस. आणि शेवटी ह्युमन एजन्सी हॅज सम फ्रीडम टू ॲक्ट. Yeah. आणि ते नसेल तर वी बिकम कॉग्स ऑफ द मशीन्स अँड जस्ट द विक्टिम्स ऑफकोर्स विच वी आर नॉट अँड शुड नॉट बी. असं आहे की स्वतःला एम्प्लॉयेबल करण्यासाठी ह्युमन कॅपिटल ही कन्सेप्ट म्हणलं, मग म्हणलं जर शब्द जरी चांगला नसला हो. तरी ह्युमन कपॅसिटी, अ पर्सन विथ मल्टिपल कपॅसिटीज ज्याला आपण म्हणतो, असा असणं हे आवश्यक आहे. म्हणजे आता थोडंसं आपण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आपण 80 लाख ग्रॅज्युएट जर दरवर्षी तयार करतो, त्यातले 70 लाख जर BA BCom असतील, म्हणजे BSc, BSc सुद्धा मला वाटतं त्याच्यात झाले, तर प्रॅक्टिकली BA BCom बद्दल मी सांगू शकतो याचं कारण मी त्या क्षेत्रातला आहे. हो. तर प्रॅक्टिकली काहीच नसतं. म्हणजे याचा अर्थ ते शिक्षण निरुपयोगी आहे बाय पोटेन्शियल असं मला म्हणायचं नाही आहे. बट द वे इट इज गिवन अँड द वे इट इज टेकन, बरोबर. बोथ, Yeah. याच्यामध्ये माझ्या मते पहिल्यांदा विद्यार्थ्याच्या बाजूने सांगतो की एम्प्लॉयमेंट त्यावेळेला निर्माण होते म्हणजे अदर कंडिशन्स रिमेनिंग कॉन्स्टंट. म्हणजे आधीचं बोललो हे तेवढं खरंच आहे, पण ओव्हर अँड अबाउट दॅट सांगतो की मनुष्य जेव्हा एखाद्या माणसाला नोकरीला ठेवतो किंवा रोजगार देतो किंवा भले तुम्ही एखादा व्यवसाय सुद्धा जेव्हा करता, तेव्हा तुमच्यातल्या क्षमता या ह्युमन क्वालिटीज काय असाव्या लागतात. त्या फक्त एज्युकेशन तुमचं किती आहे हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही रस्त्यावरती पळू किती शकता हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही किती मल्टीटास्किंग करू शकता. एक, तुमची प्रवृत्ती झोकून देण्याची आहे का नाही, तुमची प्रवृत्ती घेतलेलं काम केलेली कमिटमेंट पूर्ण करण्याची आहे का नाही, इंटिग्रिटी आहे का नाही, स्लॉगिंग करण्याची तुमची क्षमता आहे की नाही, का दुसऱ्यावरती ब्लेम करणं हीच तुमची प्रवृत्ती आहे. हे सगळे इंडिव्हिज्युअल लेवलला प्रश्न महत्त्वाचे आहेत. जसं मी सांगितलं की अर्थव्यवस्था हे सगळे घटक महत्त्वाचे असताना हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकता का नाही आणि दुसऱ्याला तुमच्यावर विश्वास ठेवण्यायोग्य तुम्ही वाटू शकता का नाही, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यक्तिगत जसं झालं तर एक सोशल सुद्धा आहे. आता हा फॅक्टर म्हणजे तुम्ही विचारल्याप्रमाणे एक स्टेप बाहेरचा आहे पण पूर्ण बाहेरचा नाही आहे. त्याच समाजामध्ये आर्थिक विकास होऊ शकतो की ज्या समाजामध्ये सोशल कॅपिटल आहे. तुम्ही ह्युमन कॅपिटल म्हणायचं, एक सोशल कॅपिटल लागतं. उदाहरणार्थ रस्त्यावरती जर कोणी मनुष्य पडला तर त्याला 4 लोक उचलून हॉस्पिटलमध्ये नेतात, हे सोशल कॅपिटल आहे. कुठल्याही प्रकारची कायदेशीर आवश्यकता नसताना, मेडल, अशोक चक्र वगैरे काहीही मिळणार नसताना मी जखमी माणसाला मदत करतो किंवा मी रस्त्यामध्ये घाण करत नाही किंवा मी सिग्नल तोडत नाही किंवा मी जिथं शक्य आहे तिथं माझी कर्तव्य पूर्ण करतो आणि त्याच्याबाबत दुसऱ्यावरती मी विश्वास टाकू शकतो की त्यांनी ते केलेले असतील, हे मी गृहीत धरू शकतो. इज अ सोशल कॅपिटल. तुम्ही एक सामाजिक जाळं, एक सामाजिक परिस्थिती निर्माण असते, अशी जिथं असते ते समाज प्रचंड विकसित होऊ शकतात, विकसित होतात. पण तुम्हाला आधी साधं उदाहरण सांगतो. भारतातलंच उदाहरण घ्या. भारतामध्ये दक्षिणेकडची राज्य ही रेल्वेच्या प्रवासात जरी गेलो ना, सगळे प्रवासी एकमेकांशी बोलतात की दक्षिणेकडे जाताना सेफ वाटतं, उत्तरेकडे जाताना काय वाटतं ते न बोललेलं बरं. याचं कारण का, दक्षिणेमध्ये कायद्याचं राज्य आहे बऱ्यापैकी, तुलनेने म्हणायचं, तुलनेने. याचं कारण एक सोशल कॅपिटल आहे तिथं. लिंग्विस्टिक असेल, रिजनल असेल, एक प्रकारची ॲफिनिटी आहे त्या लोकांमध्ये. भले तिथे जाऊन तुम्हाला तामिळच बोलावे असेल, हरकत नाही, फारच मला ते आवडते गोष्ट फार. तिथे एक सोशल कॅपिटल, एक सोशल कोहेजन आहे तिथं. आणि ते सोशल कोहेजन एक्सक्लुजन म्हणजे इन्व्हेजिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये सगळे सोशल इंडिकेटर्स सगळ्यात चांगले आहेत. अख्ख्या देशामध्ये सगळ्यात चांगले सोशल इंडिकेटर्स केरळ, तामिळनाडू या राज्यांचे आहेत, नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांचे आहेत. याचं कारण तिथे एक सोशल कोहेजन आहे. आणि हे सोशल कोहेजन जिथे कमी असतं तिथं आर्थिक विकासही कमी असतो. एक्झॅक्ट उदाहरण तुम्हाला उत्तरेकडची राज्य, उत्तर प्रदेश, बिहार, स्त्रियांबद्दलचे इंडिकेटर्स घ्या, बालमृत्यूचं प्रमाण घ्या, सगळे प्रमाण, कारण तिथं सामाजिक विश्वास जमीनदारी व्यवस्थेमधून एक बद्दलचा गेलेलाच आहे, कायद्यावरचा विश्वास आहे. हे सुद्धा एम्प्लॉयमेंट वाढण्यासाठी खूप महत्त्वाचं कारण आहे.
उत्तरेकडच्या लोकांना दक्षिणेकडे का मायग्रेट व्हावं असं वाटतं, मुंबईला काय यावं असं वाटतं. आता मुंबईमध्ये ती परिस्थिती आता कमी होत चालली आहे, सोडून द्या, सगळं खूप मोठं कर्तृत्व आहे अनेक लोकांचं त्याला कारणीभूत, परंतु तरीसुद्धा आहे की प्रेडिक्टेबिलिटी आहे सिस्टीमची. म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढण्यासाठी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी रिलायबली होण्यासाठी सोशल कॅपिटल, आणि त्याच्यामध्ये पुन्हा ह्युमन कॅपिटल, असे सगळे कनेक्टेड त्याला फॅक्टर्स आहेत. सोशल मीडियावरती ज्या वेळेला लोक आई बहिणीवर शिवाय देऊन एकमेकांविषयीची मतं व्यक्त करतात, ट्रोलिंग करतात, तुम्हाला या अनुभव असेल, मला या प्रत्येकालाच आहे, ह्याच्यातून काय होते नष्ट, आणि यालाच कोणाचा तरी प्रचार चाललाय, कोणाला तरी आपण उचलतोय वगैरे असं समजलं जातं. ह्याच्यातून सामाजिक विश्वसनीयता आणि सामाजिक अनुबंध नष्ट होते, उद्ध्वस्त होतोय. आणि इन दिस सोसायटी नोबडी कॅन रिलाय ऑन इच अदर. आणि अशी एकमेकांवरती पूर्ण अविश्वास असलेली व्यवस्था, एक्झॅक्टली नरक हा असाच असतो. कारण नरकामध्ये कोणावरतीच विश्वास ठेवता येत नाही, त्यालाच नरक असं म्हणतात. तेव्हा जिथं, आता हे जर टोकाचं उदाहरण झालं, म्हणजे ही नरकासारखी एक परिस्थिती, आणि तिथं कुठला आर्थिक विकास होणार, कोणीच कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही. अशी जर परिस्थिती असेल, सरकारवरती ठेवू शकत नाही, सरकार नागरिकांवर ठेवू शकत नाही, नागरिक नागरिकांवरती ठेवू शकत नाहीत. इट्स अ कम्प्लीट कोलॅप्स ऑफ सोशल ट्रस्ट. ही सुद्धा, हे सोशल हा जो भाग आहे हा सुद्धा आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाचा इन्स्टिट्यूशनल फॅक्टर आहे. आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो याच्यामधला, आपण विचारात घेत नाही तो, स्टेट कपॅसिटी. स्टेट कपॅसिटी. आपण स्टेट इंटरव्हेन्शनबद्दल बोलतो, परंतु स्टेट कपॅसिटीबद्दल कोणी बोलत नाही. म्हणजे स्टेट इंटरव्हेन्शन नाही काय, स्टेटनी इंटरव्हेन्शन केलं पाहिजे का नाही, म्हणजे तुम्ही समाजविद्यात का भांडवलदारी आहात याच्याबद्दल कुठेतरी एक बायनरीमध्ये विचार केला जातो. या बायनरी चुकीची नाही आहे ती, परंतु त्या बायनरीच्या अंडरलाईंग एक मुद्दा आहे, तो म्हणजे स्टेट कपॅसिटीचा. भारतामध्ये स्टेटनी त्याची कपॅसिटी, म्हणजे भारताला एक काय म्हणतो आपण त्याला, फ्लॅगलिंग स्टेट ज्याला म्हणता येईल, म्हणजे तरंगतं राज्य आहे आपलं. म्हणजे फेल्ड स्टेट नाही आहे, फ्लेजाईल स्टेट म्हणता येईल त्याला, फ्लेजाईल स्टेट. म्हणजे कसं, आपण काही गोष्टी सेंट्रली ज्या करायच्या त्या इतक्या फॅन्टॅस्टिकली चांगल्या करतो. उदाहरणार्थ इलेक्शन, आता EVM प्रॉब्लेम सोडून द्या, परंतु ती ऑर्गनाईज करणं जी आहे सिस्टीम आत्तापर्यंत जी होत होती आणि अजूनही होते, ती अनमिस्टेकेबली परफेक्ट होते. म्हणजे हे मशीनचे प्रॉब्लेम सोडून द्या, मी त्याच्याबद्दल आय एम रिझर्विंग माय ओपिनियन, परंतु त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्याबद्दल ते फ्लॉलेस आहे. तुम्हाला आधार कार्डसारखी आपण योजना राबवली, फ्लॉलेस आहे. डिजिटलायझेशन ऑफ अकाउंट्स आणि बँक अकाउंट्स, हे आज कोणी रस्त्यावरचा भाजी विकणार, रस्त्यावरती भीक मागणारा मनुष्य सुद्धा QR कोडमधनं घेऊ शकतो पैसे, मी स्वतः अनुभवलेले आहे. आता इतक्या प्रमाणामध्ये आपण हे प्रोजेक्ट्स केले. सो स्टेट फंक्शन्स ॲट अ फॅन्टास्टिक एफिशियन्सी ॲट सम पॉइंट्स, बट वेन इट कम्स टू डाऊन द लाईन, द गव्हर्नमेंट इज प्रॅक्टिकली ॲबसेंट. म्हणजे ग्रामपंचायत लेवलला, आता ते आपण मध्ये कोविडच्या काळात कोणतरी नदीत प्रेतं टाकत होती, आता ते किती खरं, म्हणजे सगळंच काय खोटं नाही, ते बऱ्याच प्रमाणात खरं आहे, पण त्या लेवलला काहीच नाही आहे. वेन इट कम्स टू डिलिव्हरिंग द सर्व्हिसेस ॲट द लोअर लेवल, आपण स्टेट कपॅसिटी आपली निगेटिव्ह होत जाते, म्हणजे स्टेट खात जातं लोकांना, इतकं वाईट होतं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इतक्या लो स्टेट कपॅसिटीला होऊ शकत नाही. जे देश विकसित झाले त्या देशांची स्टेट कपॅसिटी ही प्रचंड जास्ती होती आणि आजही आहे. आता आपल्या इथं काय झालंय, स्टेट हे वेगळ्याच काहीच डिपार्टमेंट स्टेटची व्यवस्थित काम करतात, ED वगैरे, पण प्रत्यक्षामध्ये टॅक्स कलेक्शन काहीच जास्त वाढत नाही. म्हणजे सिलेक्टिव्हली ती करतायत. म्हणजे काही डिपार्टमेंट भयंकर ॲक्टिव्ह आहेत आणि भयंकर प्रभावी पण आहेत, पण त्याचा प्रभाव आर्थिक धोरण, आर्थिक रिझल्ट्समध्ये कुठेच दिसत नाही, फक्त पॉलिटिकल रिझल्ट्स मिळतात त्याचे. तर असं नव्हतं, खऱ्या अर्थाने स्टेट कपॅसिटी डाऊन द लाईन वाढली पाहिजे. आणि तुम्ही गेल्या 40 वर्षाचे जर आकडे पाहिलेत स्टेट एम्प्लॉयमेंटचे, मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये सरकार फेल होतं आहे, याचं कारण सरकारी रोजगारच कमी होत चाललेला आहे. म्हणजे ह्या बेरोजगारीच्या प्रश्नाचा अप्रत्यक्ष संबंध आहे त्याच्याशी. आपल्या बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं, म्हणजे थोडासा एक्सटेंड होतोय आपला विषय, पण तरी सुद्धा खूप आवश्यक आहे हा. स्टेट कपॅसिटीशी कनेक्टेड मुद्दा आहे. आता लोकांना असं वाटतं की एम्प्लॉयमेंट स्टेटची खूप जास्त असणं हे समाजवादाचं लक्षण आहे.
हम्म. आणि खूप नेहरूंच्या काळात असा भयंकर समाजवाद झाला आणि सरकारी नोकरीत भयंकर लोक भरले, भरताड झाली आणि सगळं असं झालं वगैरे. आणि ते नंतर मग मनमोहन सिंगांनी सगळा क्लीनअप सुरू केला आणि तो क्लीनअप तर अगदी जोरदार चालू आहे आता सगळा. म्हणजे मनमोहन सिंगांना पण क्लीनअप करण्यापासून चालू आहे सगळा. आता हे जे आहे ह्याच्यात सत्य काय लक्षात घ्या. आता अमेरिका, डेन्मार्क स्वीडन सोडून नाही, पण अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड हे स्वप्नात सुद्धा याला कोणी समाजवादी म्हणणार नाही. म्हणजे त्यांना जर कोणी म्हणलं तर ते चिडून तुमच्या अंगावर धावून येतील. त्यांच्या देशामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या किती प्रमाणात सरकारी नोकर आहेत आणि आपल्या देशात किती आहेत याचे फक्त मी तुम्हाला आकडे सांगतो. आणि हे आंतरराष्ट्रीय वर्ल्ड बँक, IMF यांनी प्रकाशित केलेले आकडे आहेत आणि भारत सरकारच्या आकड्यांशी ते जुळतात. हे कन्फर्म सांगतो, याचे सोर्सेस हे मी सांगू शकतो. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये दर 1 लाख लोकसंख्येच्या मागे साधारणपणे 7,000 अमेरिकेमध्ये 6,000 अप्रॉक्सिमेटली एवढे सरकारी नोकर असतात. म्हणजे किती पर्सेंट झाले? 6%. तुम्ही जर डेन्मार्क म्हणजे या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आणि फ्रान्स वगैरे या देशांमध्ये जर गेलात तर त्या देशांमध्ये हे प्रमाण 12 ते 15% आहे. म्हणजे 12 ते 15,000 आहे दर लाख लोकसंख्येमागे. तुम्ही भारतामध्ये आलात तर हे प्रमाण 1.6 आहे. आणि हे आत्ताचं नाही सांगत मी, जेव्हा ते खूप जास्ती होते तेव्हाच सांगतोय. आणि याच्यामध्ये ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन्स आर ऑल इन्क्लुडेड इन दिस. बापरे. आता वी आर अंडर गव्हर्न्ड. हे असले लोक काम किती कमी जास्त करतात आणि कोणाचं करतात, काय करतात, पुढचा प्रश्न आहे. म्हणजे भारतामध्ये कायदे अंमलात न येणं, मिनिमम वेज ॲक्ट का अंमलात येत नाही? एम्प्लॉयर्सना करायचं नाही तर ऑब्व्हियस त्यांचं मोटिवेशन आहे. पण दुसरं कारण असे भारताचे, कारण तिथे लेबर इन्स्पेक्टरच नाही आहेत. फॅक्टऱ्या 10 पट जरी वाढल्या तर तिथं स्टाफ नाही. तो किती करप्ट आहे, आहेच तो करप्टच आहे, म्हणजे 100% करप्ट आहे तो. परंतु तो जो काय आहे करप्शनच्या भीतीने तरी लोक कायदे पाळतील. पण ते नाही. पोलीस, ट्रॅफिक एवढा वाढला आहे, पोलीस किती आहेत, पोलिसाला लाच द्यावी लागतील म्हणून तरी लोक कायदे पाळतील ना. पण तेही नाही आहेत. पोलिसांचं प्रमाण जागतिक सरासरी जेवढी आहे लाख लोकसंख्येमागे त्याच्या 1/3 पोलिसांची संख्या आहे भारतामध्ये, प्रपोर्शनेटली, म्हणजे प्रपोर्शनेट टू द पॉप्युलेशन. त्याच्यामुळे स्टेट कॅपॅसिटी, कायदा इथं अंमलातच येत नाही ना. तर जजेसची संख्या किती कमी आहे. जजेसची संख्या तुम्ही जर भारतामध्ये आलात तर 10 लाख लोकसंख्येच्या मागं 11 आहे. अमेरिकेमध्ये ती 125 आहे आणि जगातिक सरासरी काढली तर 60-65च्या पुढे येते. म्हणजे तुम्ही कायदा नाही, सुव्यवस्था नाही, याच्यामध्ये स्टेट कॅपॅसिटी डेव्हलपमेंटसाठी कशी काम करेल? मग असं. आणि आज ज्या जागा रिकाम्या आहेत महाराष्ट्र सरकारमधलं मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 2,89,000 जागा रिकाम्या आहेत. बापरे. न भरलेल्या पोस्ट आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड जिल्हा परिषद. पुन्हा मी सांगतो, हा प्रश्न बेरोजगारीशी मी निगडीत करत नाहीये. म्हणजे प्रत्येक हा रोजगार मिळाला तर रोजगार मिळेल, तो बेरोजगारीचं पण असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. हा फुटकळ आहे रोजगार. किती 2,89,000 काय होणार आहे? मी म्हणतोय की ही सरकारी यंत्रणा जर काम करायला लागली तर त्याचे जे अप्रत्यक्ष परिणाम आहेत त्या अप्रत्यक्ष परिणामांमधून एक स्टेट कॅपॅसिटी बिल्ड होते. स्टेट कॅपॅसिटी जर नीट वापरली तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते, असं ते लॉजिक आहे. की जे या विकसित देशांच्या एकंदर विकास क्रमाशी निगडीत आहे. दॅट इज द पॉइंट. राईट. येस, थँक्यू सो मच सर. म्हणजे मला माहिती आहे की खूप मोठा विषय आहे आणि आता खरं तर जर काही लेख सोडले, जर काही वेगवेगळ्या मुलाखती सोडल्या तर फक्त याबद्दलच्या चर्चा आणि याबद्दल वेगवेगळ्या पॉईंटने पर्स्पेक्टिव्ह समजून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि फार याबद्दल ऐकायला मिळत नाही. आणि आता निवडणुकांच्या काळात ते पुन्हा पुन्हा येत राहणार आहे आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मॅनिफेस्टोजमध्ये हे मुद्दे दिसत राहणार आहेत. वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्याचा कुठेतरी उल्लेख करत राहणार आहे आणि हाऊ टू मेक सेन्स ऑफ इट हे कळत नाही खरं तर या बाबतीत. आणि तो विषय खरं तर सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर त्यासाठी खूप खूप आभार. असे बरेच विषय आहेत. तुमच्याही ओळखीत, तुमच्याही माहितीतले असे कुठले विषय असतील ज्याबाबत बराच काळ भिजत घोंगणं घातलेलं आहे, असे विषय आम्हाला नक्की सुचवा. ते वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांसोबत समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही डेफिनेटली करू. इथे कुठल्याही बाजूची एकमतं समजून घेण्याचा प्रयत्न नसून
कोणता विषय आहे आणि काय पद्धतीने तो समजून घेतला जाऊ शकतो सामान्य नागरिक म्हणून, हा सगळा या उपक्रमाचा, या पॉडकास्टचा प्रयत्न आहे. तर त्यासाठी थँक यू, तुम्ही वेळ दिलात. आणि थँक्यू. तुम्ही जर नागरिकशास्त्र बघता तर प्लीज नागरिकशास्त्राला जाऊन सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखीन काही सूचना असतील, काही सजेशन्स असतील, काही विषय सुचवायचे असतील, कुणी पाहुणे सुचवायचे असतील तर तेही जरूर करा. प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही माध्यमावर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा.